ऍव्हरेज मित्रांनो सांगायचं की ऍव्हरेज. तर मी तुम्हाला ऍव्हरेज दाखवतो बघा इथं. हे जवळजवळ 11.5 ऍव्हरेज आहे मला गाडी. स्वतःचं घर असावं तर मी स्वतःचं घर पण बांधलं. 1 कोटीचं घर बांधलं मी. कारण आपली सुरुवातच इथून झालेली आहे, त्यामुळे मी कोणत्याच गोष्टीची मला लाज नाही वाटत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉग मध्ये. तर मला खूप डीएम आले होते की तू काय करतो, शेती विकून फॉर्च्युनर घेतली का, आई वडिलांच्यावर फॉर्च्युनर घेतली. तर तुम्हाला मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी आज पूर्ण रियालिटी सांगणार आहे. तर सुरुवात इथून झाली होती. ते काहीतरी म्हणतात ना की चमचा पण नव्हता सायकल पासून. आणि म्हणजे वडिलांनी मला सायकल घेऊन दिली होती, मी सायकलवर शाळेत जायचो. आणि पिशवी पण माझी बॅग माझ्याकडे अशी काय ट्रॅव्हल बॅग वगैरे नव्हती, मी पिशवी लटकून शाळेत जायचो. आणि त्याच्यानंतर जिमला पण मी मित्रांनो कमी 2-3 वर्ष जिम करायला टाइम मिळाली तर मी 2 किलोमीटर ना सायकलवर प्रवास करायचो. तर सुरुवात इथून झालेली आहे. अजून पण सायकल चालवायला मला मजा वाटते. आणि मित्रांनो मी अजून पण मला कधी जर सायकल चालवायची असेल व्यायामासाठी किंवा जिमसाठी मी सायकल चालवतो. आणि मला सायकल चालवण्यात कधीच लाज नाही वाटत, कारण आपली सुरुवातच इथून झालेली आहे. त्यामुळे मी कोणत्याच गोष्टीची मला लाज नाही वाटत. सर्वात पहिल्यांदा माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं की आपल्याला स्वतःचं घर असावं. तर मी स्वतःचं घर पण बांधलं. 1 कोटीचं घर बांधलं मी. तुम्ही बघू शकता इथं. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करतो मित्रांनो. तर ही गोष्ट आहे मित्रांनो, ही व्हॅन, ही माझ्या वडिलांची व्हॅन आहे. म्हणजे जेव्हा मी खूप लहान होतो ना, तर माझे वडील जॉब करून आहे ना पॅसेंजर घ्यायचे. पॅसेंजर फक्त त्यांना काय 10-20 रुपये द्यायचे, असे दिवसभराचे 300 रुपये होत असतील. आणि त्याच्यातून आमचं ते शिक्षणाचा खर्च भागवायचे. आणि मग त्यामुळे आम्हाला कळालं की बाबा आपल्याला ते शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही बिझनेस करायला पैसे पण नव्हते आमच्याकडं, आमची परिस्थिती खूप बिकट होती. त्यामुळे मी डिसिजन घेतलं की आपले शिक्षण घेऊ, खूप मेहनत करू, खूप जिद्द ठेवू आणि ते रात्रंदिवस कष्ट करू. तर मग मी शिक्षण घेतलं. म्हटलं आपलं शिक्षण पण असं घ्यायचं की त्याच्यातून इन्कम, सगळे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. मी इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग मी कुठून केली ते पण सांगतो. इंजिनिअरिंग मी JSPM कॉलेजमधून केली. ENTC इंजिनिअरिंग केली मी. 4 वर्ष खूप अभ्यास केला, डेस्टिनेशन मिळवलं. आणि त्याच्यानंतर आणि ENTC करून पण मला मित्रांनो जॉब मिळत नव्हता. मी 1 वर्ष परत स्ट्रगल केलं. आणि मी नंतर डिसिजन घेतला की आय टी इंजिनिअरिंग करायची आहे. आणि मी सगळ्यांना सजेस्ट करतो, जे काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतील तर त्यांनी IT इंजिनिअरिंग करा. तर IT मध्ये स्कोप आहे, ENTC मध्ये स्कोप नाहीये. IT चे कोर्सेस करण्याचा डिसिजन घेतला. तर मी खूप काही कोर्सेस केले IT चे. तर मेन कोर्स केला मी SQL डेव्हलपरचा कोर्स केला. SQL नंतर PSQL केले, Oracle DBA केले, खूप कोर्सेस केले मी. लिनक्स केला, लिनक्स ऍडमिन, युनिक्स ऍडमिन, नंतर DevOps चे कोर्सेस केले. असे कोर्सेस केले की मला त्याच्यातून इन्कम मिळेल आणि मी माझे सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो आणि आईवडिलांना पण नाराज नाही होऊ देणार, असे कोर्सेस केले मी. आणि त्याच्यानंतर 5 वर्षात मी ही लेजेंडरी घेतली. लेजेंडरी घ्यायचं स्वप्न माझं म्हणजे रस्त्यावर गाडी दिसली ना तर मला पण वाटायचं बाबा की आपली पण फॉर्च्युनर असावं. आणि मनात जिद्द पण होते की असं पण विचार होतो की अरे मोठा माणूसच फक्त फॉर्च्युनर घेऊ शकतो. या निगेटिव्ह विचाराला आणि गैरसमज होतो लोकांचा. गैरसमज मी ही गाडी घेऊन दूर केला. आणि गाडीला आहे ना मी जवळजवळ मित्रांनो, ही गाडीची किंमत आहे 54 लाख रुपये. तर मी जवळजवळ 36 लाख रुपये डाऊन पेमेंट केलंय. वर राहिलेले 17-18 लाख रुपये त्याचं मी लोन केलंय. तर मला हे म्हणायचं की जिद्द असेल आणि मेहनत करायची तयार असेल ना तर माणूस काय पण करू शकतो. असं नाही की ही फक्त मोठे माणसं घेऊ शकतात ज्याला बॅकग्राऊंड आहे, पॉलिटिक्स बिल्टिक्स, असं काही नाही मित्रांनो. तुम्ही कष्ट करा, जिद्द ठेवा आणि परिस्थिती जाणीव ठेवा.
योगेश्वरी माता मंदिरला आलोय आम्ही. तर इथून व्ह्यू बघा, हे झाड किती भारी दिसतंय. आणि आपली विडो फॉर्च्युनर उभी आहे, एक नंबर. आणि इथं योगेश्वरी माता मंदिर आहे. देवी बघू शकता तुम्ही, किती मस्त. हा काय व्ह्यू आहे इथून, जबरदस्त. एरोप्लेन पण चाललाय इथून. चाल नको जाऊ. आज मी स्वतःची हिमतीवर, स्वतःच्या दामावर फॉर्च्युनर लेजेंडर घेतलेली आहे, ते पण टॉप मॉडेल. आणि लोक म्हणतात मला की तुला खूप माज आहे गाडीचा. अरे स्वतःच्या काष्टावर गाडी घेतलेली मी, तर थोडाफार माझा असणारच ना. आणि माणसाने स्वतःच्या कामाची कधी पण व्हॅल्यू केलेली पाहिजे, आणि स्वतःचे काम करतो ना ते दाखवता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ही लेजेंडर घेऊन मला काय असं म्हणजे खूप काही असं वाटलं नाही बाबा उगाच लेजेंडर घेतली आपण, पस्तावलो. असं काहीच झालं नाही, कारण आता गाडीला घेऊन जवळजवळ मला असं वाटतं 8 महिने झाले. 8 महिन्यात आहे मला गाडीत कुठूनच कुठूनच आवाज नाही आला, कोणत्याच मशीन पार्टचा आवाज नाही आला. आणि लॉंग रूट साठी माझं कधीच पाठ दुखत नाही, माझं कधीच कंबर दुखत नाही, आणि माझा कॉन्फिडन्स कधी पण हाय राहतो. आणि अजून एक मित्रांना मला खूप डीएम आले होते अजून की याचं ऍव्हरेज किती आहे. तर ऍव्हरेज तुम्हाला मी सांगायचं की ऍव्हरेज, मित्रांनो सांगायचं की ऍव्हरेज, तर मी तुम्हाला ऍव्हरेज दाखवतो बघा. इथं हे जवळजवळ 11.5चं ऍव्हरेज आहे मला गाडीचं, आणि गाडीचं रनिंग झाले जवळजवळ 11,000 किलोमीटर. तर फीडबॅक तर खूप भारी आहे, आणि जो रुबाब असतो गाडीचा ते खूप भारी आहे. म्हणजे मी कुठं पण गेलो ना तर मला खूप भारी फील होतं. गाडीला हाईट पण आहे, तुम्ही कुठं पण घालू शकता गाडी, खड्ड्यात घालू शकता, कधीच गाडी खाली टेकत नाही. आणि या गाडीचा दबदबा आहे. आणि तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो या गाडीचं. आम्ही एकदा एका मॉलमध्ये गेलो होतो, त्या मॉलचं नाव नाही घेत, तिथं सगळ्या गाड्यांची चेकिंग झाली, पण फॉर्च्युनरची चेकिंग नाही झाली. तर विचार करू शकता की फॉर्च्युनरचा रुतबा आणि रिस्पेक्ट किती गाडीला या. आणि कोणी पण म्हणजे मी फक्त जरी गाडी रोडला घेऊन गेलो ना तर सगळे लोक नुसतं बघतात की गाडी कोणाची आहे. आणि मित्रा, हे गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी ना खूप कष्ट घ्यायला लागतात, एवढं सोपं नाहीये. तर मित्रांनो, तुमचे आज मी जेवढे काय डीएम आले होते सगळे डाऊट क्लिअर केलेत. गाडीचा रिव्ह्यू पण दिला, किती डाऊन पेमेंट केलं, काय जर्नी होती माझी सायकल पासून मग ही व्हॅन, मग ही फॉर्च्युनर जर्नी तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि त्या जर्नीसाठी मी काय काय केलं, काय करतो, सगळं शेअर केलंय. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू परत नवीन व्हिडिओ मध्ये.